मेंढपाळ बांधव पाऊस व इरक्या भयंकर आजाराने त्रस्त आणि सरकार सुस्त. तेल्हारा करिरुपागड मेंढपाळ बांधव सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी करिरुपागड येथे 4 महिनेपूर्व कुटुंब घेऊन विजूकाटा पाऊस यामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करीत असतो आणि त्यात या पावसामुळे व इरक्या ह्या आजारामुळे त्रस्त झाला आहे. मेंढपाळ पुत्र आर्मीचे तालुकाध्यक्ष पंजाब महानर यांनी वाड्यावर जाऊन पाहणी करून पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुधन हिवरखेड येथे डॉक्टर मंगेश दांदडे LDO साहेब यांना फोनवर माहिती दिली व माहिती मिळताच आपली पूर्ण टीम डॉक्टर कथी मॅडम, प्रशांत सपकाळ, संतोष पावरकर, गौरव पागदुनी यांना घेऊन तातडीने करिरुपागड येथे दिनांक 27-28 ऑगस्टला लगातार 2 दिवस धनगर मेंढपाळ यांच्या वाड्यावर येऊन त्यांच्या टीमने ज्या मेंढ्या इरक्या भयंकर आजाराने मृत्युमुखी पडलेल्या होत्या त्यांना तपासून इंजेक्शन दिली. त्यामधील एका मेंढीला चिरफाड करून पोस्टमॉर्टम केले. त्याचे नमुने सॅम्पल लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवले व ज्या मेंढ्या मरण पावल्या त्या मेंढ्यांची संख्या डॉक्टर दांदडे साहेब यांच्या टीमने वहीमध्ये नोंद केली आहे. नुकसान झालेल्या मेंढपाळांची नावे: सहदेव पोकडे, महादेव पोकडे, देवराव महानर, बाळू मोरे, ज्योतिराम महानर, भानू पिसाळ, बोंदर कारंडे, नाना चांडे, भावराव पोकडे, अनिल पोकडे, दशरथ पोकडे, ज्योतिराम पोकडे, गुलाब पोकडे, पंजाब महानर, सोनू पिसाळ, पदम कारंडे या सर्व बाबी लक्षात घेऊन जवळपास 300 मेंढ्यापेक्षा जास्त प्रमाणात आहेत. तरी सरकारला विनंती आहे की या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मेंढपाळ धनगर बांधवला नुकसान भरपाई न्याय मिळावा. नमस्कार. सर्व महाराष्ट्रातल्या मेंढपाळ बांधवांना माझा नमस्कार. तेल्हारा तालुक्यातील करिरुपागड येथे जे 4 महिन्यासाठी धनगर मेंढपाळ समाज राहतो, 4 महिन्यासाठी त्यांची पूर्ण कुटुंब फॅमिली घेऊन उन्हातान्हात विचूकाट्यात पाण्या पावसात ते रात्रंदिवस त्यांच्या तंबूमध्ये राहतात. त्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, पाऊस लगत चालू आहे, बिमारी पेटलेली आहे, इरक्या नावाची बिमारी आलेली आहे. त्याच्यामुळे मेंढपाळ बांधव खूप त्रस्त झालेले आहेत. त्रस्त म्हणजे खूप. त्यांना कोणतीही औषध गोळी लागू होत नाही, औषध गोळी कोणतीच लागू होत नाही. मी त्यांच्याशी 26-27 तारखेला त्यांच्यासोबत बसलो, बोललो, त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या, त्यांची विचारपूस केली, पाहणीशा केली. किती मेंढरं दगावले तुमचे, रोज किती जातात, किती नाही जात, त्यांनी मला सांगितलं. दिवसाला 7 ते 8 मेंढरं जातात, कोणी सांगितलं 5 ते 7 मेंढरं जातात. आतापर्यंत 200 प्लस त्यांचे मेंढरं दगावलेले आहेत. त्यामध्ये मग मी जाऊन त्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं कोणी डॉक्टर आलेला नाही, कोणी पत्रकार आलेला नाही आणि कोणच आलेलं नाही. मी गेल्यानंतर मला एक विचार पडला. मी विचार केला. तिथून मी दांदळे साहेबांना फोन केला. डॉक्टर मंगेश दांदळे साहेब LDO हिवरखेड, त्यांना मी फोन केल्यावर त्यांनी पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलला. पहिला सरकारी माणूस तो आहे की त्यांनी एका कॉलमध्ये माझा फोन रिसीव्ह केल्यानंतर त्यांनी माझ्याशी बोललो आम्ही. बोलल्यानंतर त्यांना मी समस्या सांगितली, अशी जी समस्या आहे मेंढपाळांची. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण वाड्यावर धनगरांच्या तांड्यावर तिथं जाऊन त्यांची मेंढरांना काय आजार आहे, कशामुळे झालेला आहे, चारा पाणी खात नाही, रक्त कमी झाले, असे काही आजार आहे, त्याच्यावर त्यांनी ते सांगितले. काही इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना इंजेक्शन लिहून दिले. त्याच्यातल्या एका मेंढीचं त्यांनी पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिचं जे नमुने आहेत ते लॅबमध्ये पाठवले. लॅबमध्ये पाठवल्यानंतर त्यांचा रिपोर्ट यायचा आहे. परत आज 28 तारीख परत सकाळी त्यांची टीम आली होती. पूर्ण टीममध्ये कथे मॅडम, संतोष सर होते, प्रशांत सर होते, गौरव सर होते, अशी पूर्ण टीम त्यांची सोबत आली होती.
त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलं. आणि पहिला अधिकारी आहे की तो एवढ्या तात्काळमध्ये फोन केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पूर्ण टीम घेऊन करीरूपागड येथे हजर राहिले. नाही तर आजपर्यंत कोणता सरकारी माणूस एका कॉलवर कोणी येत नसतो. आणि त्यांच्या सर्व टीम आणि त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय मल्हार. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.